थेट जाणार आहोत. मनोज जरांगे बोलतायत. आपलं म्हणण्याचं काही उद्देश नाही दुसरा. आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे की 2 शब्दात मुख्यमंत्र्यांनी निवृत्ती करायला पाहिजे. म्हणजे जसं की आमच्या 8-9 मागण्या केलेल्या, या मागण्या मला पूर्ण करायचे की नाही, काय एकदम सोपं आणि साधं आहे. 8-9 मागण्या त्या द्यायचे की नाही, हो किंवा नाही, हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे. कारण इथं अनेक लोक उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणून जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही. फडणवीस साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या मागण्या दिल्या याची अंमलबजावणी करणार आहेत का नाही, हा किंवा नाही पद्धतशीर सांगावं. आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला, आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती. जे खरं बोलतोय आणि महत्वाचं सांगतो, आम्हाला अपेक्षा पण नव्हतं. आम्हाला बसावं लागलं. हो, हे खरं सिद्ध सांगतोय. आम्हाला प्रश्न करण्याची वेळ हे वाटत सुद्धा नव्हतं. नुसतं आम्ही आव्हान जरी केलं, आम्ही उपोषणाला बसणार आहे तरी आमच्या मागण्या मंजूर होतील असं आम्हाला वाटत नाही. घोषणा केली तरी पण झालेलं आहे. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची सरळ सरळ भावना आमच्या लक्ष द्यायला जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला त्यांना जास्त बोलायचं नाही. आमचं आज स्पष्ट म्हणणं आहे की 1-2 घंट्यात करूया. स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाकणार 8-9 मागण्या देणार आहेत, त्यामुळे उपोषण सोडून जाईल. मला वाटत उपोषण करण्याची पण हरकत नाही, वाटत नव्हतं की आम्हाला उपोषण करावं लागलं. ठीक आहे, या मैदानातून आहे नियती तर त्यावर मला काय बोलायचं, माझं म्हणणं एवढंच बसले त्याच्या जीवाचा प्रश्न आहे. जसे मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी पावलं मागं पुढं सरकू शकतो, तसं माझ्या जातीसाठी मी मागं पुढं सरकत असताना माझ्या स्वार्थासाठी मागं पुढं सरकत मी ठाम नसतो. माझ्या मनात माझ्या जातीसाठी जर मी 4 पावलं मागं पुढं सरकू शकतो, कारण जातीचं कल्याण होईल म्हणून, बाकी काय. त्याच्यात आता बेमाने दगाबाटका जर होतोय तर मी 5 वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही, सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या लक्षात. मला ना खरं सांगतो जास्त बोलायचं नाही. मला एवढं मुख्यमंत्र्यांना विचारायचं 2 शब्द सांगून टाकायचं, तुम्ही आमच्या 8-9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही म्हणून सांगा, किंवा हा म्हणून म्हणजे आम्हाला आमचं उपोषण सोडा. आम्हाला कोणाला जीव लागायला नको, कारण माझी 60 दिली झाली, माझी 55 झाली, माझी 70 झाली. माझ्या बाबतीचा जीव जायला, कारण तुम्ही उलट्या काळजात दिसत आहेत असं वाटायच्या आत, मुख्यमंत्री उलट्या काळजात दिसतोय असं वाटायच्या आत 2 शब्द सांगून टाका. मुख्यमंत्री काहीच विचारायचं नाही, आम्हाला तुम्हाला नाराज नाही, काय नाही काय. लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं. पण ठीक आहे, प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमुळे एक आंदोलन आहे,
आंदोलनाच्या भूमिकेमध्ये तुमची भूमिका सांगा असे वेळी मेल्यावर सांगत आम्हाला 10 दिवसांनी काय सांगायचे आणि आज काय सांगायचे, 10 दिवसांनी काय सांगायचे आणि आज काय सांगायचं. तुम्ही आजच तुमची भूमिका 1-2 घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री म्हणायचं. वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढे मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही का? काही म्हणणं नाही आमचं. तोंड लपवू नका. स्पष्टपणे 1-2 घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका. तुम्ही ज्या स्वतःत मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत, म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला आणि दुसऱ्या मार्ग बघायला. आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी की मी देतो तुम्हाला केव्हा नाही देत, त्यांनी सांगितलं आम्हाला उपोषण सोडून दुसरे मार्ग करायला. तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री साहेब. 5 वर्ष सुखाला सरकार तुम्हाला खोलायला लागणार. तुम्ही जर मराठ्याला सोडून दिलं नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाढवून तुम्ही आता 8-9 मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणारे त्याने एवढं परिशी सांगावं म्हणजे आमचे जीव वाटते लोकांचे. आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो. मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचे, काय करायचे, काय नाही, आम्ही काय करू शकतो, मराठी काय नाही करू शकत. मला आज फक्त त्या बाजूकडे जायचं नाही एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती करत नाही पण परिंदी करायला तुम्ही सांगून टाक. मराठी साहेब मागण्या आहे, तुम्हाला काय अंमलबजावणी करायची का नाही करायची. परदेशी सांगून मोकळ्यावर तोंड लपवू नका. कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे. आमचं माझ्याकडे कोणी आमचा दुश्मन कोणी आमच्यावर करायला कोण घेणार. धन्यवाद. तर आपल्या मागण्या आपण कधी पूर्ण करणार आहात याबद्दल सांगा असा प्रश्न विचारलेला आहे मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.